नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज जागतिक पुस्तक दिन आहे. पुस्तकांच्याच माध्यमातून आपल्याला हे जग कळायला सहज आणि सोपं होतं आणि या पुस्तकांच्याच माध्यमातून आपल्याला विविध विषयांबद्दलची माहिती मिळते. आज आपण भेटणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विभागीय ग्रंथालयातील अधिकारी बाविस्कर साहेब यांना. विभागीय ग्रंथालयामध्ये काय काय सुविधा आहेत, पुस्तकं किती प्रमाणात आहेत, किती ग्रंथालय आहेत विभागामध्ये, या सगळ्या संबंधी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. विभागीय ग्रंथालयामध्ये इथे काय काय सुविधा आहेत? पुस्तक दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल सुरुवातीला? आज जागतिक पुस्तक दिन. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व नागरिकांना, सर्व वाचकप्रेमी सर्व नागरिकांना माझ्याकडून सर्वप्रथम शुभेच्छा. आज शासकीय विभागीय ग्रंथालय व महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांमध्ये राज्याचे ग्रंथालय संचालक आदरणीय अशोक गाडेकर साहेब, आपल्या या औरंगाबाद विभागाचे संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक आदरणीय सुनील हुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ग्रंथालयात विविध उपक्रम राबवत असतो. आज हेच औचित्य साधून, जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आता देखील आपण वाचकांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम येथे या ग्रंथालयात ठेवण्यात आलेला आहे. या ग्रंथालयामार्फत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यासाला येतात त्यांना मोफत सुविधा इथं 10 ते 5:30 या काळात दिली जाते. त्यानंतर या ग्रंथालयात जवळजवळ 1,98,000 पुस्तकं ग्रंथसंपदा आहे. जवळजवळ 30 पेपर येतात आणि जवळजवळ नियतकालिके 35 ते 40 नियतकालिके उपलब्ध असतात. हे देखील वाचण्यासाठी अनेक दुरून लोक या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. तसेच या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 9,328 सभासद असून रोज जवळजवळ 50 ते 60 लोक आपल्या या ग्रंथालयात पुस्तक बदलण्यासाठी येत आहेत. आजूबाजूचे सर्व नागरिक, यामध्ये विद्यार्थी यांचा देखील समावेश आहे आणि सर्वांना एकदम सर्व कर्मचारी मिळून सर्व चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. आणखी काय सुविधा असतात ग्रंथालयाच्या माध्यमातून? विभागीय ग्रंथालय आहे आपलं, या माध्यमातून वाचकांसाठी आणखी काय उपक्रम वगैरे राबवले जातात? वाचनासाठी आपण इथं ग्रंथोत्सव दरवर्षी आपल्या इकडे आयोजित केला जातो. या ग्रंथोत्सवाचं आयोजन महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंडरमध्ये असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये हा उपक्रम राबवला जातो. नागरिकीचा 2 दिवस हा कार्यक्रम राबवला जातो. तसेच या ग्रंथालयात आमच्याकडं संचालक साहेब व सहाय्यक संचालक यांच्या प्रेरणेने जे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होते इथले वाचक, त्यांचा आपण सत्कार देखील करतो आणि विविध उपक्रम तिथं या ठिकाणी साजरे केले जातात. त्यामध्ये विविध वक्ते आणले जातात. त्यामध्ये वक्त्यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठले क्षेत्र असो, कुठले जो काही दिवस असेल त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं आणि लोकांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं जातं. सर, आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्तानं तुम्ही माय महानगर लाईव्ह आणि एकूणच सगळ्या वाचक प्रेमींना काय संदेश द्या? मी वाचनप्रेमींना हा संदेश देऊ इच्छितो की पुस्तक हे मस्तक घडवण्याचे काम करते. पुस्तकात तयार झालेले मस्तक कोणाचे हस्तक होत नाही आणि सोशल मीडियाच्या जमान्यात देखील आज वाचन संस्कृती टिकून आहे. लोकांनी मोबाईलपेक्षा वाचन संस्कृतीसाठी पुस्तकं हातात घेऊन वाचावीत आणि वाचन संस्कृती जास्तीत जास्त रुजवण्याचे काम करावं असं मला वाटतं आणि वाचन चळवळ जास्तीत जास्त वाढावी असं मी आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही माय महानगर लाईव्ह सोबत बोलल्याबद्दल आणि या सगळ्या विभागीय ग्रंथालयामध्ये चालणारे सगळ्या उपक्रमाबद्दल तुम्ही जी दिलेली माहिती आहे ती आमच्या वाचकांसाठी देखील ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे. आपण जी बातचीत केली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. मी उन्मेष खंडाळे, छत्रपती संभाजीनगरहून माय महानगर लाईव्ह.